मायास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्याबरोबर रात्रीचं स्वयंपाक शेअर करते। आज मी बनवते लौकी की मुठिया आणि कढी, गुजराती डिश बनवते आणि ती तुमच्याबरोबर शेअर करते। तर बघा, त्यासाठी लागणार आपल्याला वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि मी चांगल्या भरपूर मुठभर हिरव्या मिरच्या घेतल्यात, कारण का आता याची अर्धी पेस्ट मला कढीसाठी पण वापरायची आणि अर्धी पेस्ट मुठिया बनवायच्या त्याच्यासाठी पण वापरायची। हा लसूण घेतला, हा गावरान लसूण आहे, त्याची मी साल काही काढलेली नाही आहे। तुम्हाला नसेल आवडत असं सालीचा तर तुम्ही साल काढू शकता। आणि जिरे घेतलेत 1 चम्मच। आता याची सगळी आपण पेस्ट करून घेऊया। हे वाटून घेते मी। इकडे ताक घेतले कढी बनवण्यासाठी, आम्ही वाटून घेतले पाहू शकता। आणि यातलं असं आबडधोबड जे वाटलेले जाडसर ते मी मुठियासाठी ठेवले, त्यातलंच अर्ध काढून घेतले आणि नंतर पाणी टाकून अशी पेस्ट बनवली याची। त्याच्यात आपण हळद टाकूया, कढीसाठी आपल्याला ते लागणार आहे। त्यात मी हळद नव्हती टाकली। आणि यातच आपण बेसन पीठ टाकूया, म्हणजे याच्यात टाकलं ना मग गाठी होत नाहीत बेसनाच्या ताकामध्ये। डायरेक्ट जर बेसन टाकलं तर गाठी होतात। हे पहा, मी अर्ध बेसन याच्यात टाकले आणि हे अर्ध आपल्याला नंतर लागणार आहे। हे पहा, आपण सगळं वाटून घेतलं। याच्यातच मी बेसन वगैरे टाकून वाटून घेतलं, पाहू शकता। हे सगळं आपलं ताकामध्ये मिक्स करायचं। असं वाटलं ना, बेसन पण याच्यात टाकून थोडंसं फिरवलं ना मग गाठी होत नाही। आणि डायरेक्ट ताकात टाकलं की खूप फेटावं पण लागतं आणि मग गाठी होण्याचे चान्सेस असतात। गॅसवर कढई ठेवली आहे आणि तेल टाकले। तेल गरम झालं आहे। तेल चांगलं आपलं गरम झालं की आपल्याला मोहरी टाकायची 1 चम्मच। मोहरी आपली चांगली तडतडली की मग आपल्याला जिरं टाकायचे। जिरं पण आपले चांगले लाल झाले का मग मेथीचे दाणे टाकायचे अर्धा चम्मच। आणि नेहमी ना कढीसाठी ना फोडणीसाठी मेथीचे दाणे वापरत जा, अर्धा चम्मचच टाकायचे, जास्त नाही टाकायचं। कारण का आता आपली कढी पण चांगली होते आणि आपल्या शरीरासाठी पण चांगली आहे मेथी। 10-12 पानं कढीपत्त्याचे टाकायचे आणि नंतर आपलं मिक्स केलेलं पूर्ण ते बॅटर आहे ते टाकायचे, ती फोडणी द्यायची। पाहू शकता तुम्ही फोडणी किती छान बसली आहे, एकदम कडकडीत फोडणी बसली आहे। आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जास्ती पातळ हवी तर पातळ करू शकता, घट्ट हवी तर घट्ट करू शकता। मी मीडियम केली, जास्ती घट्ट पण नाही जास्ती पातळ पण नाही। आता याला आपली चांगली एक उकळी काढायची मस्तपैकी, आणि मग उकळी काढल्याच्या नंतर गॅस बंद करून घ्यायचं। हे पहा, मी अर्धा दुधी भोपळा घेतला आहे। आता आपण याची साल काढून घेऊया। हे पहा, साल काढून घेतल्या, त्याला किसून घेऊया आपण। आता मी दुधी भोपळा किसून घेते आणि पाहू शकता दुधी भोपळा खूप कवळा आहे म्हणून मी त्याच्या बिया पण ठेवणार आहे। जर जाड बिया असतील, दुधी भोपळा जरा जुनं असेल तर बिया काढून घ्यायच्या, पण ह्या कवळ्या आहेत म्हणून मी बिया सकटच घेते। आणि छानपैकी असं किसणीवर किसून घ्यायचा, माझ्या हातातनं सटकत होता तो। नंतर शेवटी किसून झाला दुधी भोपळा। किसून झाल्याच्यानंतर त्यातलं काही पाणी वगैरे काही काढायचं नाही आपल्याला, कारण की आपल्याला वेगळं पाणी पण त्याच्यामध्ये मळताना घालायचं नाही का, आपल्याला ह्याच पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे पूर्ण बॅटर। हे बघा, मी कढीसाठी वापरलेलं बेसन तेच अर्ध बेसन मी याच्यामध्ये वापरते। आणि गव्हाचं पीठ मी एक बाऊल पूर्ण भरून घेतलं आहे, पण मला जेवढं लागेल ना तेवढंच मी घेणार आहे। जर नंतर वरतून लागलं तर मी घेणार, नाही तर शक्यतो घेणार नाही आहे। अर्धा बाऊल मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचा ठेचा आहे तो घातला आहे तिच्यामध्ये। आपण आता याच्यामध्ये लाल तिखट पण टाकून घेऊया आणि मी 1 चम्मच टाकते, कारण की आपण हिरवी मिरचीचा ठेचा पण वापरलेला आहे, त्यामुळे 1 चम्मच टाकते। हळद टाकते, चवीनुसार मीठ टाकते। आता हे सगळं आपण मळून घ्यायचं आहे, पाणी न वापरता आपल्याला मळायचं आहे। म्हणजे लागलं तर आपल्या पाण्याचं थोडंसं शिपका मारायचं, जास्ती पाणी वापरायचं नाही अजिबात हिच्यामध्ये। लागलं आपल्याला पाणी तरच वापरायचं आहे थोडंसं। हे पाहू शकता मी मळते आणि होत आले बघा, शेवटी मी थोडंसं पाणी घेतलं आहे। हे पीठ वगैरे माझं मळून झालं आणि पीठ मळून झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकते।
तुम्ही अगोदर पण टाकू शकता, जेव्हा आपण पीठ मळतो ना, मळायला घेतो ना, हळद मीठ तिखट टाकतो तेव्हा पण टाकू शकता किंवा आत्ता पण टाकू शकता मळून झाल्यावर. आणि तेल टाकल्यानंतर परत एकदा मी मळून घेतले चांगले पीठ, आणि जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, मीडियम. हे पहा मी मुठ्या बनवायला घेते आणि ज्या प्रकारे मी हातावर करते त्याच प्रकारे तुम्ही करायचं. आणि याच्यामध्ये ना थोडासा बेकिंग सोडा टाकायचा. माझ्याकडनं ती क्लिप मिस झाली तर तेच तुम्हाला सांगते, चुटकीभर सोडा टाकायचा याच्यामध्ये पीठ मळायच्या वेळेसच. आणि ह्या प्रकारे करून घ्यायचं. जास्ती मोठे पण नाही जास्ती छोटे पण नाही, मुठ्या बनवायचे, मीडियम बनवायचे, जेणेकरून आपण जेव्हा वाफवायला टाकू तेव्हा पटकन वाफवले झाले पाहिजे, आपले वाफवून झाले पाहिजे. आणि ह्याच प्रकारे आता सगळे करून घेते, मग भेटते. आपले सगळे मुठ्या बनवून झाले आहेत आणि मी एवढा बाऊल भरून घेतलं होतं गव्हाचं पीठ, पण मला यातलं अर्धच लागले. आपल्याला तर मुठ्या स्टीम करून घ्यायच्या, तर त्यासाठी मी कढईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्या जाळीला मस्तपैकी तेल लावून घेते ब्रशने, जेणेकरून आपली मुठ्या जाळीला चिपकणार नाही, अलगद निघतील. आता आपल्याला जाळी ठेवून द्यायची तिच्यावर आणि तिच्यावर मुठ्या ठेवायच्या आणि ठेवताना थोडंसं गॅप ठेवायचं आहे, खूप चिपकून नाही ठेवायचं, जसं थोडंसं गॅप ठेवायचं, जास्ती पण नाही. आणि सगळे मुठ्या ह्या प्रकारे असे मांडायचे, व्यवस्थित चिपकणार नाहीत, म्हणजे एकमेकांना असे मोकळे मोकळे ठेवायचे. हे पाहू शकता मी कसे ठेवले. आता हे सगळे व्यवस्थित मांडून झाले. आता याला मी स्टीम करून घेते. याला 8 ते 10 मिनटं स्टीम द्यायची आहे आणि नंतर बंद करायचा आहे गॅस. पाहू शकता इकडे कढी पण आपली व्यवस्थित झालेली आहे बघा. जास्ती घट्ट पण नाही जास्ती पातळ पण नाही, मी मीडियम केलेली आहे. आता गुजराती कढी म्हणजे त्याला आपली चटपटीत झालीच पाहिजे. त्याला आपण वेगळा तडका देऊया आता मस्त तुपाचा. तूप घेतलं मी फोडणीला. आपलं तूप हे चांगलं गरम झालं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमच आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकूया आणि तो तडका आपण कढीला देऊया. पाहू शकता कढीचा कलर किती सुंदर आलेला आहे. 8 ते 10 मिनटं झालेत. आपण चेक करूया झालेत का आपले. हे बघा झालेत आपले, एकदम व्यवस्थित निघाले. याला जर हे सगळं चिटकून आलं तर समजायचं नाही झाले. चमचा आपला क्लीन निघाला तर एकदम व्यवस्थित झालेत. आता गॅस बंद केला आहे आपण आणि ही जाळी काढून घेऊया साईडला. याला थंड करूया आणि मग कट करून फोडणी देऊया. मुठ्या थंड झालेल्या आहेत. आता कट करून घेते चाकून याला. आणि कट करताना जास्ती मोठे पण नाही जास्ती छोटे पण नाही, मीडियम कट करायचे. पद्धतीने मी कट करून घेतलेत. आता आपण फोडणी करूया. मुठ्या मी वाफवले त्याच कढईमध्ये मी फोडणी करते. ह्या कढई चांगली आहे, हिचं पूड वगैरे जड आहे. हे बघा 1 चम्मच मी तेल टाकले, 1 ते 1.5 चम्मच मोहरी, तडतडले तर जिरं टाकू, हे पहा थोडंसं मीठ, कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकल्याच्यानंतर 1 चम्मच तीळ टाकायचे आणि तीळ पण आपले चांगले तळतळून द्यायचे. त्यानंतर मुठ्या टाकायचे आणि मुठ्या टाकल्याच्यानंतर 5 मिनटं चांगले फ्राय करून घ्यायचे. चांगले मस्त फ्राय करायचे. फ्राय झाल्याच्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे 5 मिनटांनी. आपले मुठ्या रेडी आहेत खाण्यासाठी आणि थोडीशी कोथिंबीर टाकते वरतून मी. आपली गुजराती डिश रेडी आहे. लौकी की मुठी आणि कढी कशी वाटली नक्की सांगा. मी नवीन काहीतरी प्रयत्न केला आहे तुम्हाला दाखवायचा. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. परत पुन्हा भेटूया.